Hello friends, once again I am in front of you to fight with words. So I hope are you ready? You are ready there with your instrument to fight with words. So let's start. मी मागे सांगितल्याप्रमाणेच आज आपला पुढील व्हिडिओ आपण तुमच्या समोर सादर करत आहोत वर्ड्स वार या सत्राखाली. तर तुम्ही तयारच असा. चला तर आपण सुरू करूया. एकदा काय झालं, मी आणि माझा स्टुडंट असं सहज फिरत होतो आणि एक मुलगी आम्हाला फुलं तोडताना आणि जमा करताना दिसली. तो बोलला, सर काही शब्द असे आहेत की तिच्यामध्ये मी नेहमी कन्फ्यूज होतो, कुठला शब्द कुठं वापरायला पाहिजे ते कळत नाही. जसे एमेज आहे, एक्युम्युलेट आहे, कलेक्ट आहे, कलेक्टेड आहे, कल आहे, स्टोर्ड आहे. मग मी म्हटलं चला तर मग मी तुला आज यांच्याविषयीच माहिती देणार आहे. तर तोही म्हणाला चला सर आपण याच्याविषयीच माहिती कलेक्ट करूया. मग चला तुम्हाला पण आपण यांच्या सोबतच घेऊन जाऊया आणि या रणांगणावरती उतरूया. वर्ड्स वा सुरू करूया. तर पहिला शब्द आहे हॉर्ट्स. हॉर्ट्स म्हणजे काय? गुप्त साठा करणे है ना. जशी आपण गुप्त माहिती मिळवतो कोणालाही न कळू देता, तसा गुप्त साठा करणे, टू स्टोअर असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ह्या शब्दातून काय दिसतं तर ग्रीड दिसतं. ग्रीड म्हणजेच काय? लालच, लोभीपणा, मानवाची हाव हे ह्या शब्दात लपलेली असते. म्हणजे एखादा माणूस ग्रीडी आहे किंवा नाही हे जर का आपल्याला बोलायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला हॉर्ट्स हा शब्द वापरावा लागतो. फॉर एक्झाम्पल, इट इज मायझर हू हॉर्ट्स गोल्ड. म्हणजेच काय? कंजूस माणसे सोने साठवतो है ना. कंजूस आहे तो, ग्रीड आहे, लालची आहे म्हणून तो साठवणूक करतोय त्या सोन्याची, असा त्याचा अर्थ आहे. दुसरा वर्ड आहे एमेज. एमेज म्हणजे काय? जमा करणे, ढीक करणे, गोळा करणे अशा अर्थाने आपण तो शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, सी हॅज अमेज वेल्थ. म्हणजेच काय? ती बरीच संपत्ती तिने गोळा केलेली आहे है ना. तिने गोळा केलेली आहे. संपत्ती आपण जमा करतो त्याला म्हणतो आपण अमेज. संपत्तीचा ढीग करतो. किंवा काही मुलं जे आहेत गोट्या, खडू, पिक्चर वगैरे जे असतात, चित्र वगैरे, त्यांचा जसा ढीग जमा करतात, गोळा करतात, त्यावेळेस आपण अमेज हा शब्द वापरू शकतो. नेक्स्ट आहे एक्युम्युलेट. एक्युम्युलेट म्हणजेच काय? तर आपला काहीतरी छंद असतो काहीतरी जमा करण्याचा. बऱ्याच काळपर्यंत आपण ते जमा करतो. जसे काही लोक आहे पोस्टाची तिकीट जमा करतात, काही लोकांनी बसचे तिकीट जमा केलेले असतात. असे जे आहेत ते एक्युम्युलेट. काही लोकांना जुन्या वस्तू साठवण्याचा छंद असतो. तो छंद जर का आपल्याला दाखवायचा असेल त्यावेळेस आपल्याला एक्युम्युलेट हा शब्द वापरावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अक्युम्युलेट लॉट्स ऑफ नॉलेज इन दिस फील्ड. म्हणजेच काय? ह्या क्षेत्रामध्ये, टीचिंगचे क्षेत्र म्हणा किंवा इंग्लिशचं क्षेत्र म्हणा, त्या क्षेत्रामध्ये बरंच नॉलेज मी जमा केलेलं आहे, साठवलेलं आहे बऱ्याच काळापासून, बऱ्याच वर्षापासून, असा तो शब्द आहे. नेक्स्ट आहे कलेक्ट. कलेक्ट म्हणजेच काय? गॅदर. गॅदर म्हणजेच काय? गोळा करणे किंवा गोळा होणे है ना. जसं आपण असेंबल होतो, असेंबल पण हा एक शब्द आहे त्यांच्यासाठीच. म्हणजेच काय? सर्व एकत्र येतो त्यावेळेस आपण कलेक्ट किंवा गॅदर हा शब्द वापरतो. आणि एखादी असेंब्ली असेल तर असेंबल हा शब्द वापरतो. तो तिथे लिहिलेला नाही मी, तुम्हाला आताच सांगून दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय? उदाहरणार्थ जर का आपण म्हणायचं झालं, वी कलेक्टेड द फंड्स. म्हणजे आपण काय केलेलं आहे? फंड जो आहे तो जमा केलाय, तेव्हा आपण कलेक्टेड म्हणतो. किंवा कलेक्ट युअर थॉट्स फॉर अ गुड स्पीच. तुमचे जे विचार आहेत ते जमा करा. कशासाठी? तर चांगलं स्पीच देण्यासाठी, चांगलं भाषण देण्यासाठी. म्हणजे आपल्याला जर का ओरेटर व्हायचं असेल चांगलं, तर आपल्याला थॉट्स जमा करावे लागतात, चांगले सुविचार, चांगले विचार जमा करावे लागतात. तेव्हा आपण कलेक्ट हा शब्द वापरू शकतो. बघा, कलेक्टचा पास्ट टेन्स आहे कलेक्टेड है ना. म्हणजे याचा पास्ट टेन्स मध्ये वापर करायचा असला तर आपण कलेक्टेड हा शब्द वापरतो. जसं वरती मी म्हटलेलं आहे, वी कलेक्टेड द फंड्स. पण तो कलेक्टेड हा शब्द जो आहे तो वेगळ्या अर्थाने सुद्धा आपण कधी कधी वापरतो. फक्त कलेक्टेड हा शब्द आला म्हणजेच तर त्याचा अर्थ होता अविचलित. फॉर एक्झाम्पल, बी कलेक्टेड इन क्रायसिस. म्हणजेच काय? ज्या वेळेस काही आपत्ती, क्रायसिस जमा होतात, प्रॉब्लेम्स होतात किंवा डिफिकल्टीज आपल्या लाईफमध्ये येतात, तेव्हा आपण सर्वांनी कलेक्टेड व्हायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. पण तसं नाही. तर आपण त्याचा अर्थ असा घ्यायला पाहिजे की आपत्ती आल्यानंतर आपला विचार जे आहे, आपण जे आहे ते स्थिर असायला पाहिजे, एका ठिकाणी अविचल असायला पाहिजे.
जर का आपत्ती आली आणि आपला मेंदू किंवा थॉट जे आहे त्यांच्यामध्ये प्रवाह वाढला, ते जे आहे विचार वेगवेगळे आले, तर त्या आपत्तीला आपण फेस करू शकत नाही. अशा वेळेस हा शब्द वापरला जातो अविचलित, म्हणजेच काय, कलेक्टेड. नेक्स्ट अँड लास्ट बट नॉट इन लिस्ट हा शब्द आपण घेणार आहोत कल. कल म्हणजेच काय, पिक आउट अँड गॅदर, म्हणजेच काय, खुडणे किंवा उचलणे आणि जमा करणं, है ना. एक एक वेचतो ना आपण. जसे आमच्याकडे गावाकडे शेतामध्ये सर्वा करायला जातात काही लेडीज, है ना. त्या सर्वा करताना काय करतात, आधीच पिकाची जी आहे ती कापणी केलेली असते, पण त्याच्यापासून काहीतरी त्या शेतामध्ये पडलेलं असतं, है ना. ते जे आहे पडलेलं साहित्य ते जमा करणं, त्याला म्हणतो आपण कल. उदाहरणार्थ काय, शी वॉज कलिंग द फ्लॉवर्स, म्हणजे ती काय करत होती, ते जे फ्लॉवर्स आहे ते उचलत होती आणि जमा करत होती. त्याला पाहूनच हा शब्द जो आहे तो माझ्या स्टुडंटच्या मनामध्ये आलेला होता. हा आपला लास्ट वर्ड आहे, म्हणजे काय, शी वॉज कलिंग दी फ्लॉवर्स. अशा पद्धतीने हे 6 शब्द आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही 2-1 शब्द मी तुम्हाला सांगितले. तेवढं बोलून आपण ह्या शब्दांशी जे युद्ध केलेले आहे त्या युद्धामध्ये विजयी मिळवून आपण थांबूया. थँक्यू.